नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या राळेगण सिद्धी येथे राज्य प्राथमिक शिक्षण संघटनेच्या वतीनं शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांना केवळ शिक्षणाचं काम द्यावं ही प्रमुख मागणी या परिषदेत करण्यात आली. शिक्षकांना मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य शैक्षणिक कामे लावली जातात. यातून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. खासगी शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांना अशी कोणतीही कामे नसतात. खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळेतील शिक्षकांना देखील अशैक्षणिक कामे देऊ नयेत. सेवेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी रद्द करावी यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या माध्यमातून आम्ही सरकारशी संवाद साधणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नागपूर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत सगळे राज्यातील प्रतिनिधी आजच्या या सभेमध्ये सहभागी झालेत. आदरणीय राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहामध्ये चर्चा होऊन संघटनेचं जे धोरण ठरेल भविष्यामध्ये, त्या धोरणाबरोबर राज्यातील सर्व शिक्षक आणि राज्यातील सर्व आमची जी संघटना आहे ती राहण्याचं निश्चितपणे आम्ही धोरण घेतलेलं आहे. जे आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी गेल्या 2 वर्षापासून राज्यातल्या शिक्षकांची मागणी आहे. मात्र सरकारकडून संवादाची भूमिका दिसत नाही. म्हणून आम्ही सन्माननीय अण्णासाहेब हजारे आणि पोपटरावजी पवार यांच्या माध्यमातून शासनाशी संवादाचा प्रयत्न करण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.